अकोला नांदेड महामार्गावरील टोल नाक्यावर मनसेचा राडा. मनसेच्या कार्यकर्त्यांनी केली टोल नाक्याची तोडफोड. टोल नाक्यावर कोणतीही सुविधा उपलब्ध नसल्याने मनसे आक्रमक. येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये पालिका निवडणुका होण्याची शक्यता. उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती. कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या कामाला लागण्याच्या दिल्या सूचना. महाराष्ट्रातील बंदर क्षेत्रामध्ये 120 कोटींची विदेशी गुंतवणूक. दरवर्षी 5 ते 7 हजार तरुणांना जागतिक दर्जाचे मिळणार प्रशिक्षण. मत्स्य विकास आणि बंदर मंत्री नितेश राणेंच्या प्रयत्नांना यश. नंदुरबारमध्ये बांबूच्या झोळीतून गर्भवती महिलेचा प्रवास. रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी ग्रामस्थांची धडपड. बांबूच्या झोळीतून गर्भवती महिलेचा 7 किलोमीटर प्रवास. मात्र प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष. पुणे पोलीस दलातील निलंबित पोलिसाने लाटले 73 तोळे सोनं. 73 तोळे सोन्यासह 17 लाख रुपयांची महिलेची फसवणूक. गणेश जगताप असं पोलीस कर्मचाऱ्याचं नाव. पुण्यातील दिवे घाटात रस्त्याच्या कामावरून स्थानिक आणि पोलिसांमध्ये वाद. कॉन्ट्रॅक्टर नियमांचे उल्लंघन करत असल्याचा स्थानिकांचा आरोप. तर प्रशासनाकडून रस्ता अडवण्याचे आदेश असल्याचं पोलिसांकडून स्पष्ट. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.